बसून नको रडून आता, जाऊ दे ना. खरंच सगळ्या सुना अशाच असतात का हो? किंवा सगळे लेकर असेच असतात का? काही सुना चांगल्या राहतात, काही सुना बेकार राहतात. हा, यावरून मी असं हे करते की अरे जवरक आपली जिंदगी का तवरक मन भरून जगून घ्या. खरी गोष्ट सांगायची भावना म्हणजे काही कोणीच कोणाचं नाहीये, कोणीच कोणाचं. खरी गोष्ट सांगायले आई शपथ, कोणीच कोणाचं नाही. ते जे लेकर सुद्धा नाही हो, कोणी कोणाचे नाही. जेव्हा त्यांना बायका होत्या तर ते त्यांच्या बायकामध्ये खूप होऊन जाते. त्यांच्या सुना, त्या सुनानी खूप वाईट आहे, सगळं खूप वाईट आहे. ते सुना सुद्धा लय बेकार राहतात. खरी गोष्ट सांगायला भावना म्हणून आज मला सासू सासरे नाही तर मला आज हे होतं की अरे लेकरं होती द्यायची सासू सासरे नाही तर मला बहीण बी. हा लेकमात जीवाला खूप हे राहते. ती लेक कशी का असणार, तिला खूप माया राहते. खरी गोष्ट झालं बसली बाजूला. किती कमांडना बाबा आपल्याला किती केवढं, पण तिला खूप माया राहते त्या लेकीला म्हणून सांगायला. लेक खूप जीवामाताची राहते. ह्या जी बहिणीनं द्यायची माझा सासरा वारल्या, त्याची मुलगी एवढी रडत होती भावना म्हणून, एवढी रडत होती तुम्हाला काय सांगू, लय रडत होती. कोणाला काहीच नाही पडलेलं, कोणाला काहीच नाही पडलेलं. फक्त त्या बिचारीच्या जीवाला आग लागलेली. जे का वेळेला तिचा नवरा मेला. आज ती म्हणजे जीवनाचे एवढे दिवस, एवढे वर्ष तिनं सोबत काढलेले, आज तिला क्षण आठवत असताना मात्र माणूस आहे, तिला काय दिसत नाही काय नाही. ती लेक माती एवढी रडती, लय रडत. म्हणून सांगते लेकीला खूप माया राहते, लय. लेकीसारखी माया कोणलंच नाही. पण सुना आहे ना लय हरामखोर, लय हरामखोर. काही चांगल्या राहतात, काही बेकार राहतात. लय हरामखोर राहते त्याची सुना. मग तू आराम करूस का? तुम्हाला माहिती आहे मी कशी, मी आज कुचकापणा कधीच नाही करणार. कारण की हे जीवन आहे. हे बघा, आज जर कोणी कोणाला केलं ना, उद्या त्याला ते भोगावं लागन का नाही. उद्या मी पण म्हातारी होणार. आणि आज त्या म्हातारीला एवढं म्हणजे त्या जे एवढं हे करलं तर त्या पण म्हाताऱ्या होणार उद्या.